चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललं आहे, बरे आहेत का? मी पण बरी आहे, मस्त आहे, मजेत आहे. तर आत्ताच आले कामावर, आता वाजले आहे 11:30, लवकर आले आज. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा. आता घरी आले, नळ चालू आहे, नळ बंद करते. 11:30 वाजलेले आहेत आता. तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढावा आता दुपारचा एखादा. सकाळी तर टाकला एक, पण म्हटलं आता चला रोजचे 2-3 व्हिडिओ टाकीते. आता आपल्याला टाईम पूर्ण करायचा आहे, टाईम काय पूर्ण व्हाय नाही आणि व्ह्यूज पण चांगले आले पाहिजे. तर बघत जा व्हिडिओ माझे तुम्ही. तर आवरायचे मला आता घरातलं काम आणि मेहंदी लावायची. तर डोकं धुवायचं आहे ना, तेल लावलेलं आहे डोक्याला, त्याच्यामुळं परत एकदा आंघोळ करायची. सकाळी तुला थंडी राहते ना, लवकर जाते कामावर, तर मग मी केस धुवत नाही, सकाळी अशीच आंघोळ करून जाते. तर म्हटलं आता आले लवकर तर मस्तपैकी गरम पाण्याने जरा केस वगैरे धुते, तेल लावलेलं निघून जाईल, मग मेहंदी लावता येईल. त्याच्यामुळं पाणी ठेवलं आता गरम. गडबड राहते, त्याच्यामुळं मला काय केस धुवायला जमत नाही. सकाळी नाश्ता करायला जमत नाही, कधी कधी तर चहा प्यायला जमत नाही. चहा केलेला असला तरी मी असं सोडून जात असते, पित नसते चहा. टाईमच भेटत नाही तर काय करायचं. कधी भेटला टाईम तर मग चहा पिऊन जाते, पण ते लय गडबड होती, मग उशीर होतं मग तिथं पण कामात. त्याच्यामुळं केस वगैरे धुवायचं असलं तर नंतर निवांत आपले धुवायचे, मग मेहंदी वगैरे लावायची. 4-5 दिवसापासून म्हणते लावायची मेहंदी, पण काय केसाला तेल लावलेलं आणि वेळच भेटाना. सकाळी म्हणते रोज सकाळी धुवून, आता डोकं केस धुईन. काय गडबडीच होते, उशीरच होतोय, टाईमच मिळाना. त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज धुवून काढते, मी दिवा लावते मस्तपैकी. लय वाईट झाले सगळे. लाईट गेली वाटतं, घरी आले नेमकं लाईट गेली. फॅन लावला तर कालपासून जाते लाईट, नेमकं दुपारचीच. लागलं गरम व्हायला आता, माळ्यावर असल्यामुळं गरम होतं जास्तच. आता काय करावं, एवढे कपडे पडले थांबे धुवायचे इथं आलं. तर पहिलं जेवण करून घेते, हात पाय धुतलेत. आता मी आल्यावर फेरच झाले जरा, तोपर्यंत टाकीवरती पाण्यात. नंतर मग आंघोळ करते, कपडे धुते, नंतर काय असेल ते बाकीचं काम मग. पण पहिलं जेवण तर करून घेते आता. तर चला, लय थंडी राहते बाबा. सकाळी थंडी वाढली, मध्ये झाली होती कमी, पण आता 2-3 दिवसापासून परत थंडी वाढली, जास्त गार लागते. सकाळी चपात्या केल्या होत्या आणि बटाटे आणि मटरची भाजी केली होती, वाटाण्याची. ती काळ्या मसाल्यात मसाला वाटून ठेवला होता थोडासा रात्री, मग त्याच्यामुळे म्हटलं चला आता हेच करते काळ्या मसाल्यात थोडेसे, मग केलं. तर चला आता करते जेवण मी. तुमचं झालं आहे का जेवण दुपारचं? गावाकडं आपले लवकरच जेवण करते, तर 10:30-11ला. इथं काही टाईम नाही जेवायचा, काय नाही. कधी जेवायचं काय, वेळेवर टाईमवर जेवलं पाहिजे तर चांगलं असतं. इथं टायमिंग नाही जेवणाचा, कधीही जेवायचं. वेळ होऊन गेल्यावर टाईम, भूक लागली असली तर भूक हे होऊन जाते सगळी, तरी जेवण करायला टाईम भेटत नाही कामातून, असं आहे. तर चला घेते मी आता जेवण करू. कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की कमेंटमध्ये आणि बघत जा. सपोर्ट राहू द्या, सपोर्ट करा. बोलते आता नंतर, पहिली भूक लागली. जेवण करायला आता जेवण करते, या तुम्ही पण जेवण करायला. तुमचं झालं आहे का जेवण सांगा. आता मी इथली चपाती आणि वाटाणे बटाट्याची भाजी काळ्या मसाल्यात मस्तपैकी, काकडी, गाजर, कांदा, चपाती, मस्तपैकी जेवण घेतलं. भाजी बनवली मस्त काळ्या मसाल्यात. इकडे चपाती, इकडे काकडी, गाजर, कांदा, मस्तपैकी जेवण घेतलंय. आणि तुम्ही पण जेवण केलं आहे का सांगा, आणि जेवण नसलं केलं तर या जेवण करायला. आत्ताच माझं सगळं काम आवरलेलं आहे आणि आंघोळ वगैरे पण झाली, केस धुतलेत. आता मेहंदी लावायची, सगळं तेल वगैरे निघून गेले. आणि लाईट गेलेली, लाईट काय अजून आली नाही. तर आता फ्रीज साफ केलं मी सगळं आत्ताच एवढ्यात. टिकली लावते. आता म्हटलं थोडासा आराम करावा, पण लाईट काही आली नाही अजून. तोपर्यंत म्हटलं आता काय करावं. आता फ्रीज साफ केलं, लय घाण झालं होतंच.
स्वच्छ असं क्लीन केलं आहे. आता मस्त झालं. मेहंदी लावायची आता अजून. ही मेहंदी आणली मी आता, ही लावणार पूर्ण मेहंदी. ती काळी मेहंदी लावली ना, ते गोजरे असते तर माझं लय असं डोकं दुखतं, सहन होत नाही ती मेहंदी मला. तर मग आता हीच लावणार आहे मी. लाल होते तिन्ही पण, का जाऊ द्या होऊ द्या, काय करायचं. डोळ्याला पण त्रास होतो मग ती मेहंदी लावल्यावर. तर हीच लावणार आहे मी आता. तर आता हे बघा, सगळा फ्रीजचा सगळा पसारा काढला मी, सगळा वरती ठेवला आहे किचन वाट्यावर. आणि कोथिंबीर आणलेली ती पण साफ नाही केली, तर ती पण म्हटलं आता साफ करून घेते लगेच. फ्रीज बंद आहे तर लाईट गेलेली आहे, तर मस्त असतं स्वच्छ करून घेतलं आहे. भाज्या वगैरे सगळ्या याच्यावर ठेवल्या आहे पसारा. मिरच्या हे बघा, मागच्या कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला. कोथिंबीर साफ करून घेते. काल 20 रुपयाच्या 2 जुड्या आणलेल्या, 10 रुपयाला एक आणली होती. तर म्हटलं मग अशी खराब होण्यापेक्षा आपलं तोडून ठेवा डब्यामध्ये, मग आपल्याला कामं पडते ती. आणि या इकडं याच्यात काय काय आहे, टमाटर, लिंबू, गाजर, शेवग्याची शेंग, कोबी सगळं याच्यात ठेवले. आणि फ्रीज इथून कसं दिसतंय बघा, तर मोकळं करून घेतलं एकदम स्वच्छ करून, कपड्याने पुसून वगैरे सगळं छान असं घेतलं. आणि अर्धा सामान मिरच्या ते सगळं तिकडे ठेवलं आहे फ्रीजवर, याच्यावर गॅस वाट्यावर ठेवलं आहे. तर लाईट आल्यानंतर चालू करेन, तोपर्यंत असंच ठेवलं आहे. तर चला मी आता कोथिंबीर निवडून घेते. तर चला मी आता कोथिंबीर तोडून घेते. आता झोप आली आहे, आराम करायचा आहे, पण म्हटलं चला कोथिंबीरच तोडून घेते, तर मग ती तशीच खराब होऊन जाईल. हे बघा, कोथिंबीर पेपर आथरलाय आणि पेपरावर टाकते सगळी तोडून तोडून. लाईट कधी येते काय माहिती. अशी तोडून ठेवली ना कोथिंबीर, तर आपल्याला मग भाजीला टाकायला बरं पडतं. थोडीशी घेतली, धुवून कापून टाकली, मग असं चांगलं राहतं, सोपं पडतं आपल्याला. तसं मग हे असं ना अशी ठेवली ना, ते व्यवस्थित घेता येत नाही तोडून, काय नाही मग असं. त्याच्यामुळे मी आणली ना कोथिंबीर अशी साफ करून ठेवत असते डब्यामध्येच. दीड वाजले. आता तुमचं झालं का जेवण दुपारचं? माझं तर झालंय जेवण. माझं चॅनल खूप मागं राहिले, सपोर्ट करा प्लीज. व्हिडिओ बघत जा, व्ह्यूज आले पाहिजे चांगले. वर्ष होऊन गेले चॅनल सुरू केलेलं, अजून टाइम काय पूर्ण नाही झाला.
जसा टाईम भेटतो तसं टाकते व्हिडिओ. काय करू आता, सगळंच बघावं लागतं, घरचं बाहेरचं काम, त्याच्यातून व्हिडिओ काढायला वेळ काढावा लागतो. त्याच्यातून वेळात वेळ काढून मी ॲडजस्ट करते व्हिडिओ काढणं. आपलं काम तर गरजेचंच आहे करणं, काम तर करावंच लागेल नाही. व्हिडिओ काढून पण ते जमणार नाही, काम पण पाहिजे. काम पण महत्वाचं आहे, तेवढंच काय करतात. अशी ठेवली जरा, म्हणजे ती ओली नाही झाली पाहिजे. फ्रीजमध्ये होती ना, थोडीशी वलसर झाली अशी. फॅन पण नाही ना चालू, लाईट गेली तर. एकदा 20 रुपयाच्या 2 जोड्या आणल्या ना, मग त्याला भरपूर दिवस जाते. मला कोथिंबीर एखादी 2 आणत असते. एक जुडी झाली तोडून, आता ही एक जुडी राहिली तोडायची. ही एक तोडून घ्यायची. कंटाळा आलाय, पण आता कंटाळा करून नाही जमायचं, तोडून तर घ्यावंच लागणार आहे. लाईट आली का लगेच फ्रीजमध्ये ठेवून द्यायला. मग गरम होते, ऊन पडतंय चांगलं आता, उन्हाळ्यासारखा. उन्हाळाच लागला म्हणायचा आता. फेब्रुवारी महिना म्हणजे उन्हाळ्यात झाला चालू आता. वरती माळ्यावर असल्यामुळे लय गरम होतंय वरती. काय करावं, पत्रे तापत येत उन्हाने. अजून तर काहीच नाही. एप्रिल आणि मे तर लय बेकार हाल होते, आणि त्याच्या आधीच मला रूम बदलायचा आहे आता. खाली रूम घ्यायचा म्हणजे खालचा रूम असला तर म्हणजे काय गरम होत नाही, काही नाही. हे वरती माळ्यावर असल्यामुळे लय हाल होते उन्हाने.
तरी बरं आहे सध्या एवढा महिना तरी एवढं काय ऊन नाही राहणार, थोडंफार पडतंय पण एवढं नाही. तर किती उशीर झाला, लाईट गेली 12 वाजल्यापासून लाईट गेली, 1.5 तास होऊन गेला. हवा पण नाही, शांत वातावरण झालं, बाहेर पण हवा नाही, काही नाही, खिडकीतून हवा पण येत नाही, काही नाही. लाईट गेली म्हणून हे काम करून घेतलं मी. फ्रीज पण साफ झालं, कोथिंबीर साफ करून घेतली. आता लाईट असते तशी आराम केला असता. आणि मेहंदी तर लावरच जाते, राहायची लावायची, लावते लावते म्हणजे दुसरंच काम करत बसते. मेहंदी लावायची होते, दुसरंच काम करत बसते. अजून भिजवली पण नाही मेहंदी, तशीच आहे. तुम्हाला दाखवली कुठे दाखवली तुम्हाला, कुठे गेली काय माहिती, कुठे ठेवली. मेहंदी लावायची म्हणते दुसरंच काम करत बसते. मेहंदी लावायला काही मुहूर्त लागायला. आता मेहंदी लावायची तर मला झोप यायला लागली आता. आणि मेहंदी लावल्यानंतर तर झोपता येणार नाही, वल्ल राहील डोकं, सारे केस असे. काय करावा. संध्याकाळी लावा तर सुकणार नाही, वल्ल थंडीचा अजून मग गार लागतं, जास्त सर्दी होती मग, त्याच्यामुळे संध्याकाळी नाही लावता येणार. काय करू.
एवढा कचरा निघलाय. आता हे कचरा पिशवीत टाकते, पिशवीत भरते आणि कोथिंबीर एवढी साफ केली तुम्हाला दाखवते. हाय ग, कोथिंबीर अशीच ठेवते जरा. लाईट आल्यावर मग काही डब्यामध्ये भरून ठेवते, काही पिशवीमध्ये, पेपरमध्ये. तोपर्यंत असत. आता मला तहान लागली, पाणी पिऊ द्या. कचरा टाकते पिशवीत भरून. हे बघा कोथिंबीर एवढी तोडली. आता काही डब्यात ठेवते आणि काही पिशवीत. भरपूर झाली आता. हिला काही 8 दिवस आता आपल्याला टेन्शन नाही. 8-10 दिवस मस्त अशी कोथिंबीर हिरवीगार. तर चला आता काय करते, आराम करते मी थोडासा. लाईट कधी येते काय सांगता येत नाही. कोथिंबीर जरा हवेला ठेवते आता पेपरवर अशीच. तर चला, कसा व्हिडिओ वाटला सांगा नक्कीच. आणि व्हिडिओ बघत जा, जसे असतील तसे बघा. आता दिवसातून 1-2 व्हिडिओ जर टाकत जाईल, 2 तरी टाकत जाईल. तर चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.